असं कसं करू शकतेस का तू? मी खोटेपणा केला म्हणतेस? बर, केला मी खोटेपणा, मान्य करते. हे सगळं जे तुला मिळालंय ना, ते याच खोटेपणामुळे मिळालंय. आणि मला सांग, मी एकटीच खोटारडी आहे का ग? बाकी कुणीच खोटं वागलं नाही, बाकी सगळे हरिश्चंद्र. पण तारा, जर मी खोटेपणा केलाय तर तूही खोटेपणा केलायस. सावली सुद्धा खोटे वागली आहे. आणि फक्त तू, मी, सावलीच काय, सारंगने काय केलं, जगन्नाथने काय केलं, चंद्रकांत मेहंदळेने काय केलं, आणि तुझ्या बापाने काय केलं? सगळेच खोटं वागलेत ना. या सगळ्यांना आपलं सत्य कळलं होतं ना. मग आले ते माझ्या समोर, विचारलं मला त्यांनी. ते जर खरे असते ना तर माझ्या समोर आले असते, मला प्रश्न विचारले असते. पण त्यांनी तसं नाही केलं तारा. तर काय केलं त्यांनी? त्यांनी तुझ्या माझ्या बदनामीचा कट रचला. तुला मला जगासमोर खोटं पाडण्यासाठी मुद्दाम एवढा मोठा शो केला. जितका मोठा शो तितकी मोठी यांची बदनामी. हे करत असताना त्यांनी एक विचार केला की एका सुनेला न्याय मिळवून देण्याच्या नादात त्यांनी त्यांच्या दुसऱ्या सुनेचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. आणि इतकं सगळं केल्यानंतरही त्यांनी तुझी बाजू नाही समजून घेतली. उलट तुझा अपमान करून त्या घरातनं तुला धक्के देऊन बाहेर काढलं. इतकं सगळं होऊ नये तू करशील त्यांना माफ. तू विसरशीलही हे सगळं जे तुझ्या सोबत झालं. मी नाही विसरणार तारा, नाही विसरणार तुझ्याशी काय वागलेत ते. अगं मम्मा, पण आपली चूक होतीच ना. आपण आधीपासून खोटेपणाच करत आलोय. जेही असेल, खरं खोटं, आय डोंट केअर. आपलं जे काय होतं ते आपल्यात आणि सावलीत होतं. तुला नाही माहिती की सावलीत आणि आपल्यात हा करार होता की आयुष्यभर ती तुझ्यासाठी गाईल आणि मी तिच्या कुटुंबाचा सांभाळ करेन. हे आपल्यातलं आणि सावलीतलं डील असताना या लोकांना आपल्यामध्ये पडायची काय गरज होती? पण ते पडले. आणि आता आता ते त्याची किंमत मोजतील. बाबांचा फोन? हा बोला ना बाबा. अरे सोम, आज ताराला भेटलास का तू? नाही बाबा, आम्ही आज भेटलोच नाही. ॲक्च्युली मी पण तिला फोन ट्राय करत होतो, पण तिने माझा पण फोन उचलला नाही. मला वाटलं ती काहीतरी कामात वगैरे असेल, करेल नंतर. पण काय झालंय बाबा, काही प्रॉब्लेम आहे का? अरे माझाही फोन उचलत नाहीये ती. मला खूप काळजी वाटते रे. पण बाबा, ती अशी न सांगता कोणाकडे गेली असेल? मगाशी भैरवीचा सतत तिला फोन येत होता. तारा सारखं तिचा फोन कट करत होती, बोलली नाही तिच्याशी. खात्रीसाठी मी भैरवीला फोन केला होता, पण ती माझा फोन उचलत नाहीये. सोम, एक काम कर ना, तू जाऊन येतोस का? हो हो बाबा, तुम्ही अजिबात काळजी नका करू. मी लगेच त्यांच्याकडे जातो आणि तुम्हाला कळवतो. ओके. एवढं सगळं होऊन सुद्धा तारा भैरवीजींकडे का गेली असेल? हे बघ मम्मा, आता मला असं वाटतंय की आपण सगळं मागे विसरून पुढे जायला हवं. कारण पहिली चूक आपलीच होती, रादर तुझी चूक होती. तू एक असं सत्याला पोहू पाहत होतीस ना, जे कधी ना कधी अख्ख्या जगाला कळणारच होतं. नसतं कळलं तारा. तुझं आणि माझं भवितव्य अवलंबून होतं त्याच्यावर. असं कसं कळू दिलं असतं ग मी हे सत्य? इतकी वर्ष स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जपलंय मी हे सत्य. कधीच जगासमोर येऊ दिलं नाही, मग आता का येऊ दिलं असतं? आणि ही सावली कोणामुळे घडली ग? ही कोणाच्या जीवावर आता उड्या मारतीये? तिच्या घरच्यांच्या, सारंगच्या जीवावर? तारा, मी संगीत शिकवलंय तिला. मी तिच्या गळ्यात जे सूर आहे ना ते मी भरले. तिच्या आयुष्यात संगीत मी भरलंय, मी शिकवलंय तिला संगीत. अगं मम्मा, थांबव आता हे सगळं. काय सारखं सारखं तेच तेच उकरून काढतेस? कधीतरी ना माणसाने स्वतःला बदलावं ग.
आयुष्य एवढंच नाही, आयुष्यात खूप काही आहे मम्मा. तुला काय माहितीये ग माझं आयुष्य? माझं माझं असं काही आयुष्यच नाहीये ग. माझं आयुष्य सगळं तुझ्या भोवती फिरतं. स्वतःसाठी कधी जगले नाहीये मी. विसरलीस? मी जे केलं ते तुझ्यासाठी केलं. अगं कधी माझ्या नजरेतनं बघ तारा, एका आईच्या नजरेतनं बघ, तुला दिसेल की तुझी आई योग्य होती. आणि माझ्या दृष्टीने तू चुकीची आहेस. तेच म्हणते ना मी तारा, तुझ्या दृष्टीने चुकलीये मी, या जगाच्या नजरेत चुकलीये मी, पण माझ्या नजरेत नाही. बबलू, बबलू, आलो आलो. बबलू ऐक ना, हा मी पूजा करायला आले आणि फुलंच आणायला विसरले. फ्रीज मध्ये आणून देशील का? लगेच आणतो. काय ना वहिनी, मला माहितीये तू देवाला प्रार्थना करताना ना माझ्यासाठी नक्की आशीर्वाद मागला. मी सगळ्यांसाठीच प्रार्थना करत असते रोज. आता जा पटकन, नाही तर देव नाराज होईल तुझ्यावर. चाल, देव नाराज नाही झाला पाहिजे. आणतो. बबलू अजून उभा काय? जा ना. ऐश्वर्या, ठीक आहे तारा, तुला माझं म्हणणं आता पटत नाहीये, पटणार नाही. काय करू, माझी वेळ माझी साथ देत नाहीये. पण आज मी माझ्या सुरांची, माझ्या संगीताची शपथ घेऊन सांगते तारा, ज्यांनी ज्यांनी माझ्यावर ही वेळ आणली आहे ना, माझी इतक्या वर्षांची माझी संगीत तपश्चर्या, त्याची परंपरा ज्यांनी मोडली आहे, माझ्या घराण्याचं नाव, त्याची अब्रू ज्यांनी वेशीला टांगली आहे, माझ्या घराण्याच्या संगीताची परंपरा, त्या संगीताची चार चौघात लाच काढली आहे, ज्यांनी माझा अपमान केलाय, तुला माझ्यापासून तोडलंय, त्यांना सोडणार नाहीये मी तारा. जगन्नाथला, सारंगला, तिलोत्तमा, तुझा बाप, आणि जिच्यामुळे सगळं झालं ती सावली, सगळ्यांना संपवून टाकणार आहे मी. त्यांना सगळ्यांना उद्ध्वस्त करणार आहे मी, कोणालाच सोडणार नाही. माझे हे दागिने फक्त माझा श्रृंगार नाहीये तारा, ही माझ्या घराण्याची अब्रू आहे, जी मी आजवर इतक्या मानाने मिरवली होती. आज तो मान, तो सन्मान सगळ्यांनी माझ्यापासून हिरवून नेलाय. आणि जोवर मी हे करणाऱ्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा नाही देणार, त्यांच्या या कर्माचं फळ जोपर्यंत मी त्यांना नाही देणार, हा श्रृंगार भैरवी आजपासून त्यागते. आता पुन्हा ही भैरवी तेव्हाच हे दागिने परिधान करीन जेव्हा मी माझा प्रतिशोध पूर्ण करीन.